नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण अभ्यास करणार आहे टेक्निकल ग्राफ, म्हणजे शेअर कसा रोज चेंज होत असतो त्याची व्हॅल्यू. तर एक आपण एक्झाम्पल घेतलं हिंदुस्तान झिंक लिमिटेड. तर एक वर्षाचा तुम्हाला मी चार्ट दाखवतो आहे. जुलै 24 ते ना मे बी सप्टेंबर 25. ओके, तर बघा 11 जुलै 2024ला हा शेअर होता 673. ओके, कारण तेव्हा मार्केट वॉज पीक. इफ यू रिमेंबर, जुलै ऑगस्ट सप्टेंबर मार्केट वॉज पीक. त्यामुळे तेव्हा सगळे शेअर वरती होते, तर हिंदुस्तान झिंकसुद्धा वरती होता. ओके, 673वरनं तरीसुद्धा मार्केट जरी पीकला होतं तरी लोकांनी प्रॉफिट बुक केला की तो शेअर खाली होतो. ओके, बऱ्याच लोकांनी 673ला विकलेलं दिसतंय ढपाढप. ज्यांना माहिती आहे की आता तो हायेस्ट लेवलला पोहोचलेला आहे आणि व्हॉल्यूम बेस्ड ना तो वरती गेलेला आहे, तर ऑब्व्हियसली लोकांनी घेतला आहे. आणि त्यानंतर जसं लोक विकायला लागतात तसं सगळे विकायला लागतात. मार्केट इज हर्ड मेंटॅलिटी. ओके, जसं तुम्ही व्हॉल्यूम बेस वरती जातो शेअर, तर बरेच लोक घेतात. व्हॉल्यूम वाढतो, अजून वरती जातो, व्हॉल्यूम वाढतो, अजून वरती जातो. आणि वन पर्टिक्युलर पॉईंटला व्हॉल्यूम असतो भरपूर, पण शेअर पडलेला असतो, कारण विकणारे जास्त असतात घेण्यापेक्षा. कळतंय का तुम्हाला? म्हणजे आधी घेणारे जास्त असतात विथ व्हॉल्यूम, नेक्स्ट टाइम आफ्टर मे बी 10 डेज आफ्टर 1 मंथ विकणारे जास्त असतात. त्याच्यामुळे हिंदुस्तान शेअर झिंक शेअर पडला. ओके, पडत 2000 विदिन जुलै ऑगस्ट. ओके, एका महिन्यामध्ये तो 581मध्ये आला, म्हणजे 100 रुपये खाली आला एका महिन्यामध्ये. ओके, तर हे तुम्हाला जर तुमच्या काय म्हणायचं पचत असेल, एका महिन्यात 100 रुपये खाली ओके येऊ शकतो शेअर, तर येतो. आणि हे जर तुम्हाला डायजेस्ट होत असेल तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये यायला पाहिजे, नाही तर नाही यायला पाहिजे. नाही तर मग तुम्ही म्हणणार की ठीक आहे मी घेतला आणि पडला. तर जेव्हा शेअर खाली असतो तेव्हाच घ्यायचा असतो. तर बघा नंतर शेअर कसा खाली आला. ऑक्टोबरला 515 लो आला, त्यानंतर परत वरती गेला. मे बी इट वेंट अप टू 550. ओके, 35 रुपये वाढला, परत पडला. ओके, म्हणजे ही त्याची सायकल सुरू झाली, पडल्याची सायकल सुरू झाली. आणि गोईंग फॉरवर्ड तो बॉटम कितीला गेला त्याने, तो 429ला वगैरे केला. ओके, मेमध्ये 406 केला. एप्रिलमध्ये 2025ला हा 406 बॉटम झाला. त्याचा बॉटम झाल्याला नेहमीच नंतर कळतो. ओके, त्यामुळे तुम्ही जसं जसं शेअर पडत असतो, तर जेव्हा पडून तो वरती जायला लागतो, दॅट टाईम यू शुड लुक इन टू इट. ओके, त्याच्यानंतर हा शेअर वरती जायला लागला तर मे बी यू कुड हॅव बॉट इट ॲट धिस प्लेस ऑल्सो. बरेच लोक म्हणतात नाही आता वरती गेला, आता काय घ्यायचं नाही. वरती गेल्यानंतर तुम्ही घ्यायला लागा, हळूहळू घ्या. आणि प्रत्येक मे बी एका महिन्याला तुम्ही हा शेअर घेऊ शकता, किंवा दर 15 दिवसाला तुम्ही शेअर घेऊ शकता. आणि असं वरती जाऊन आता शेअर सध्या हा शेअर माहीत नाही मला कितीला आहे, पण परत तो 513वरनं परत 600ला जाऊ शकतो. आणि तो गेलेला पण असेल बघा. ओके, म्हणजे बॅक टू नॉट 673 बट अराउंड सेम थिंग इट माईट हॅव गॉन. तशी एक सायकल असते एका वर्षाची किंवा 1.5 वर्षाची प्रत्येक शेअरची. हिंदुस्तान झिंकची मी तुम्हाला सायकल सांगितली कशी आहे. असे बरेच शेअर्स आहेत त्याच्यामध्ये. आता तुम्हाला कुठला पाहिजे मला माहीत नाही. गुजरात हॉटेल हा असा एक शेअर आहे की जो पण शेअर तिथेच आहे गेल्या काही, आता माहीत नाही किती आहे, पण नॉट मच. ओके, काही खूप व्हॉलेटाईल शेअर्स असतात, काही नसतात. हा ITC बघा, ITC सेम थिंग. ओके, जुलै 24मध्ये मी एका वर्षाची तुम्हाला मी दाखवतो आहे. जुलै 24 500पासून तो शेअर आला आहे 400 रुपयाला. म्हणजे जून 25ला 417 होता, आताही साधारण तेवढाच असेल. पण तुम्ही योग्य वेळेला विकलाच पाहिजे. आता योग्य वेळ कुठली, तर तुम्ही समजा 400ला घेतला असेल, किंवा इथे तुम्ही 444ला घेतला असेल आणि 496 गेला, तर ऑब्व्हियसली यू गॉट अराउंड 20% ना. तर 20% जर तुम्ही हॅपी नसाल तर मग कठीण आहे. आणि हा ट्रेडिंग अकाउंटमध्ये म्हणतो मी. तुम्ही इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये ITC घ्या 400 रुपयाला, किंवा आत्तासुद्धा काय जो पडलेला असेल त्या भावाला घ्या आणि ठेवून द्या. ओके, ITC इज एव्हरग्रीन शेअर बिकॉज ऑफ टोबॅको. ओके, टोबॅको सिगरेट किती महाग झाले तरी लोक फुंकणार, ते फुंकणारच बिड्या, राईट, आणि सिगरेट्स. त्यामुळे ITCला कितीही टॅक्स जरी वाढला तरी, आणि गेले 20 वर्षात मी बघितलं जेव्हा जेव्हा टॅक्स येतो तेव्हा ITC पडतो, नंतर लगेच तो रिकवर होतो 2-4-5 महिन्यामध्ये. तसंच ITCचं होणार आहे. त्यामुळे ITC इज बोथ इन्व्हेस्टमेंट ॲज वेल एज ट्रेडिंग शेअर. ओके, आणि तुम्हाला मी सांगतो की तुमचं 2 अकाउंट पाहिजे DP 3 in 1. एक इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा ट्रेडिंग. ट्रेडिंगमध्ये दर वर्षाला विकायचे घ्यायचे बेस्ड ऑन द ग्राफ्स, तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारून. आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये यू शुड कीप इट फॉर 5 years or 10 years or 25 years. ओके, मग तुमचं त्यातनं ॲसेट बनतं इन्व्हेस्टमेंट अकाउंटमधनं. आणि इकडे तुम्हाला दरवर्षीचे मेजर एक्सपेन्सेस करायचा असतो थोडा बहुत. ओके, बॉन्ड्स, तर तुम्ही ह्याच्यातनं खर्च करू शकता आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पण येतो. ओके, यू गेट कॉन्फिडन्स इन शेअर मार्केट बाय डुईंग बाईंग सेलिंग अँड रोटेटिंग सेम कॅपिटल मल्टिपल टाइम्स. जसं आपल्याला फायनान्स एक्सपर्ट सांगतो की तुम्ही 1 रुपया किती वेळा फिरवताय. समजा तुम्हाला 100 रुपये तुमच्याकडे कॅपिटल आहे, तुम्हाला 10% प्रॉफिट आहे त्याच्यावर. ओके, तर एका महिन्यात तुम्ही जर 10% प्रॉफिट मिळवला आणि ते पैसे तुमच्याकडे आले, तर परत 100 रुपये आले. दुसऱ्या महिन्यात परत तो प्रॉफिट तुम्ही 10 रुपये मिळवा 100 रुपयावर. तर तुमचे 12 महिन्यामध्ये प्रॉफिट किती झालं 120 रुपये. आणि तुमच्याकडे कॅपिटल किती आहे 100 रुपये फक्त, राईट. तर 100 रुपये तुम्ही 12 वेळा फिरवले म्हणून तुमचं 120 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल तुमचं झालं 120%. तर हे तुम्ही करायला पाहिजे या शॉर्ट टर्म अकाउंटमध्ये सुद्धा. ओके, म्हणजे तुम्ही महिन्यातनं 4 वेळा तरी, महिन्यातनं नाही वर्षातनं 4 ते 5 वेळा तुम्ही पैसे फिरवायला पाहिजेत. आणि खाली जर तुम्ही घेतला असेल कुठलाही शेअर, तर तुम्हाला तो वरती अपॉर्च्युनिटी मिळते. ओके,
तर आता ज्यांनी 2024ला घेतलेत रॅम्पंटली आणि विकले नाही आहेत 2024 ना, आता मी जो पिरियड दाखवतोय तुम्हाला जुलै टू सप्टेंबर, तर ऑब्व्हियसली त्यांचे अजूनही लॉसेसमध्येच आहेत सगळे आयटम, सगळे शेअर्स. परंतु ज्यांनी तेव्हा विकलेत आणि पैसे घेऊन स्वस्त बसलेत, बाहेर बाजारात बाहेर बसणं पण इम्पॉर्टंट नसतं. तर 4-5 महिने किंवा 8 महिने बाहेर बसले असतील किंवा 1 वर्ष बाहेर बसले असतील, अजून सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे त्यांना घ्यायला. अजून सुद्धा सगळे शेअर्स त्याच लेवलला आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मे बी फ्रंटलाईन शेअर लार्ज कॅप मे बी ते आर गॉन अप बाय 5% 2%. पण तसं काही शेअर्सच झाले आहेत. बाकी सेन्सेक्सचे शेअरसुद्धा बरेचसे शेअर्स अजूनही 5-7% खालीच आहेत. ओके, तर कॅपिटल किती वेळा फिरवायचं, तर मिनिमम 4 ते 5 वेळा इन अ इयर तुम्ही फिरवायला पाहिजे. तर तुम्हाला तुमचा रिटर्न ऑन कॅपिटल वाढू शकतो. कळतं का मी काय म्हणतो ते? ओके, ह्यासाठी पुस्तकं वाचा तुम्ही. आणि मी रेकमेंड करतो तुम्हाला बरीचशी पुस्तकं. त्याच्यामध्ये हे एक पुस्तक आहे, सिम्पल पुस्तक आहे, अनिल लांबाचं फायनान्शियल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन. ओके, हे पुस्तक तुम्ही वाचा. तुम्हाला मी जे सांगतो ते सगळं कळेल आणि खूप फॅन्टॅस्टिक वे सांगितलं, सिम्पल भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला मी आत्ता जे काय सांगतोय ते तुम्हाला पटकन कळतं त्याच्यातनं. ओके, त्याच्यामुळे तुम्ही इंडिव्हिज्युअल बॅलन्स शीट कशी बनवायची, तुमचा P&L कसा बनवायचा, फार छोट्या गोष्टी आहेत आणि सिम्पल. तुम्हाला काय फायनान्स असायची जरूर नाही त्याच्यामध्ये. तुम्ही कोणी कॉमन मॅन असाल, ग्रॅज्युएट नसाल, तुम्ही मॅट्रिक पास असाल तरी तुम्हाला बनवता येईल बॅलन्स शीट आणि काय P&L. आता ते रस्त्यावर बिझनेस करतात, त्यांना ते बिझनेस करतातच ना, सक्सेसफुल करतातच ना. कॉलेज ड्रॉपआउट्स आहेत ते सुद्धा सक्सेसफुल बिझनेस करतातच ना. त्यांना समजून घेतात. ओके, नॉलेज फ्रॉम आउटसाईड एजन्सीज लाईक दिस बुक्स किंवा फ्रॉम माय चॅनल समजून घ्या. तुम्ही नेहमीच फायद्यात राहाल आणि कॅपिटल फिरवण्याचं हे तंत्र तुम्हाला कळेल. ओके, आणि जेव्हा आता कितीतरी शेअर्स खाले त्यातले तुम्ही एक ग्रुपचे शेअर घ्या फक्त, किंवा सेन्सेक्सचे शेअर घ्या जे खाली पडलेले आहेत. ऑब्व्हियसली दे विल गो अप ओव्हर पिरियड ऑफ नेक्स्ट 4 months 5 months, राईट. कॅपिटल फिरवा आणि मॅक्सिमम तुमचा रिटर्न ऑन कॅपिटल वाढवा. ओके, थँक्यू सो मच. आणि परत भेटूया. हा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असे तुम्हाला ग्राफ्स तर 100 लोक देतात. ओके, हर एक ब्रोकर विल गिव्ह सच ग्राफ फॉर लास्ट 1 year. तर 1 yearचाच ग्राफ बघायचा, जास्त भानगडीत पडायचं नाही. कारण 1 yearमध्ये सगळं चित्र बदलून जातं. गव्हर्मेंट रेग्युलेशन्स बदलतात, कंपनीची कॉम्पिटिशन बदलते, कंपनीचा प्रॉडक्ट क्वालिटी बदलते वगैरे वगैरे. त्यामुळे 1 year ग्राफ इज मोर दॅन सफिशियंट इफ यू सी. ओके, थँक्यू सो मच.